नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच थेट बीडमधून अत्यंत संतापजनक अशी बातमी समोर येते. सरपंच हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घेतलं. मात्र बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे. जुन्या वादातून आता आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बीडच्या घाटशीळ पारगाव इथली ही धक्कादायक घटना आहे. नातेवाईकांनीच जुना राग डोक्यात ठेवून मारहाण केली आहे आणि या घटनेनं गावात खळबळ उडाली असून आरोपींवरती कठोर कारवाईची आता मागणी करण्यात येते आहे. तर आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेत. योगेश, काय सांगाल, नेमकं आई आणि लेकाला मारहाण करण्यात आली आहे, कारण काय? नक्कीच आपण पाहू शकतो की जुन्या वादाची कुरापत काढून आई आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना ही बीडच्या शिरूर तालुक्यातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील घाटशीळ पारगाव येथे घडलेली आहे. जुन्या वादाचा हा संपूर्ण प्रकार आहे. मात्र संपूर्ण प्रकार गंभीर असून आपण बघू शकतो की कशा पद्धतीची मारहाण करण्यात आलेली. त्याचबरोबर या दोनही आई आणि मुलांवरती सध्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. मात्र मारहाण होऊन काही तास झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजा असताना आता दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण पुन्हा एकदा झाल्याचं पाहायला मिळते. एकीकडे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकीकडे अशा घटना घडतात. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का आणि दिवसाढवळ्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडोरे उडवले जातात. त्याचबरोबर पोलिसांचं संरक्षण आणि त्याचबरोबर पोलिसांचा धाक या प्रक्रियेमध्ये राहिलाय की नाही असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मात्र ही संपूर्ण घटना पाहता अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल न केल्याचा देखील आरोप जे आहे ते नातेवाईकांनी केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून घेण्यात यावा आणि आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र घटनेला काही तास शिल्लक झाले असताना देखील आणि घटना घडून सुद्धा अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठल्याही पद्धतीचा जॉब नोंदवला नाही किंवा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही अशी देखील माहिती समोर आली आहे. अच्छा, धन्यवाद योगेश. अतिशय सविस्तर अपडेट आपण दिली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे धिंडोरे उडताना दिसत आहेत. आई आणि लेकाला जबर मारहाण करण्यात आली आहे, तरी सुद्धा अजूनही कारवाई झालेली नाहीये. बीड नंतर जातोय जळगावमध्ये, कारण जळगावमध्ये सुद्धा अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. मंत्र्यांच्याच मुलीची छेड काढण्यात आली आहे. आपण बोलतोय रक्षा खडसे यांच्या संदर्भात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेड काढण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात हा प्रकार घडलाय. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली आणि म्हणून खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलं. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. पर्यंत पोहोचणं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण अरेस्ट पण करू त्यांना आणि नाही, अरेस्ट तर झालीच पाहिजे. मी तर त्याशिवाय मी नाही मानणार. कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही. मग इथे ते तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते. मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे. पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा. आमचं ते म्हणणं. त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथून. येस, आपण गुन्हे पण दाखवतो. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आताच घे सगळी प्रोसेस आताच लगेच करतो. कारण ते मुले आता दीदी तू तुला जायचं तू पण नाही देतील ना ते. भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे. यादी आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळा टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. तर या संपूर्ण घटनाक्रमावरती सामनं काही सवाल उपस्थित केलेत.
पाहूयात. स्वारगेटमध्ये शिवशाहीत बलात्कार झाला. बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली. बदलापूरमध्ये ऑगस्टमध्ये बलात्कार झाला. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची आता छेडछाड करण्यात आलेली आहे. अशात सामान्य सुरक्षित नाहीये, नेत्यांच्या मुलीही सुरक्षित नाही असंच दिसून येत आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्यात मार्च महिना तापदायक ठरण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागांत मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई पुणेही तापलंय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात अनेक भागात तापमान 31 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अमरावतीतील 10,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अपात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता आता बंद होणार आहे. 20 महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली आहे. अमरावतीत 6,98,536 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा आहे. यामुळे शहराला यंदा मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 टीएमसी पाणी कोटा हा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. कोरेगाव तालुक्यातल्या रहिमतपूर गावाचं नाव रघुनाथपूर करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. याबाबत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनाही निवेदन दिलंय. नामांतराबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. नंदुरबारमध्ये अचानक बोरवेलमधून 100 फुटांपेक्षा उंच पाण्याचे फवारे निघतायत. शेतीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना 800 फूट खोल बोरवेल केली होती. दिवसातून मोठ्या दबावानं पाणी येत असल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यानं भूगर्भ विभागाकडून तपासणीची मागणी केली आहे. वाशिम बाजार समितीत चियाची आवक वाढली आहे. मागील शनिवारी 750 क्विंटल चियाची आवक झाली होती, तर यावेळी 1200 क्विंटल चियाची विक्रमी आवक झाली आहे. तसंच दरातही वाढ झाली असून 12,700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय. चियाच्या वाढत्या मागणीमुळे वाशिमच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तुरीच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे धाराशिवचे शेतकरी संकटात सापडलेत. नोव्हेंबर महिन्यात तुरीला 10,000 रुपयांचा बाजारभाव मिळाला होता. मात्र बाजारात तुरीच्या आवक वाढताच शेतकऱ्यांना 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दरानं तूर विक्री करावी लागते. संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात यांच्या समोर आपली व्यथा मांडली. दिवसातून फक्त 4 तास कमी दाबानं वीज मिळत असल्यानं शेतीला पाणी देता येत नाहीये. 3 तारखेला वीज अधिकाऱ्याला निवेदन देणार असून 8 दिवसांत पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी या बैठकीत दिला. राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी ग्राहकांची पावलं थंड आणि रसाळ फळांकडे वळत आहेत. त्यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, द्राक्ष, संत्री, मोसंबी या फळांना मागणी वाढली आहे. त्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली आहे. कलिंगडमध्ये धोकादायक कृत्रिम रंगांचा वापर केला जातोय. काही समाजकंटकांकडून कृत्रिम रंग इंजेक्शनद्वारे कलिंगडमध्ये सोडण्यात येतो. मात्र अशा केमिकल्स युक्त कलिंगडचं सेवन शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतं. त्यामुळे कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं यांसारख्या आजारांचा शक्यता आता नाकारता येत नाही. राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते. मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावलाय. ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो. दुसरा कोणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणालेत.
आणि यापुढे पालघर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. एकंदरीतच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हानच दिलंय. या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो. 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे. काय बोलतो मी? आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते आणि ती सच्छिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नवी मुंबईमध्ये घणसोली स्टेशन समोर पहाटे धावत्या चारचाकीला आग लागली. ठाण्याला जाणाऱ्या रस्त्यावरती गाडीनं पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवत आग विझवली. पंढरपुरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूर पुणे रस्त्यावरती हा अपघात झाला. यात एका हॉटेल कामगाराचा चारचाकीची धडक बसून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी अखेर मुदतवाढ मिळालेली आहे. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. 1.5 महिन्यांच्या प्रयत्नानंतरही वाघ वन विभागाच्या हाती लागलेला नाहीये. धाराशिवच्या 898 गावांपैकी 782 गावांतील पशुगणना पूर्ण झाली आहे. 21व्या पशुगणनेचं काम 25 नोव्हेंबर 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत सुरू असणार आहे. 1 मार्च पर्यंत 87% पशुगणना पूर्ण झाली आहे. तर जिल्ह्यात पशूंची संख्या मोठी असल्यानं पशुगणनेसाठी 110 प्रगणक आणि 24 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निफाडच्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 11,725 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 9,904 पान पक्षी आणि झाडावरील तसंच गवताळ भागातील 1,821 पक्ष्यांचा समावेश आहे. स्थलांतर करणारे पक्षी मार्च महिना उजाडला तरी अभयारण्यात पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या शिरगावमध्ये आई महाकाली देवीची यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित होते. भक्ताच्या अलोट गर्दीत मुस्लिम बांधव मानकरी होते. यात्रेला गेल्या 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. देवीचा मांड भरल्यानंतर लाट फिरवण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तोही पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. आणि यानंतर आता कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी. मुलींना आता कॅन्सरवरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस उपलब्ध होईल. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत मिळणार आहे. तर देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण जे ते मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आणि त्यासाठी सरकारनं आता हे मोठं पाऊल उचललंय. कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे तो चिंताजनक विषय आहे. आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल. तर ब्रेस्ट कॅन्सर 26.6% महिलांमध्ये आढळतो. गर्भाशयाचा कॅन्सर 17.7% महिलांमध्ये आढळतो. अंडाशयाच्या कॅन्सरानं 6.6% महिलांना ग्रासलाय. तर तोंडाचा कॅन्सर 5% महिलांना झालाय. आतड्याचा कॅन्सर 3.7% महिलांना ग्रासलेला कळलं. तर इतर प्रकारचे कॅन्सर हे 40.5% महिलांमध्ये आढळून आला. राज्यात हीट वेव्ह दिसतीये.
तर दुसरीकडे राजस्थानसारख्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पांढरी चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. रस्ते आणि शेतही बर्फाच्या चादरीनं झाकली आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा पडल्या आहेत, म्हणून शेती पिकांचंही प्रचंड नुकसान झालंय. एकंदरीतच आपण पाहतोय की राजस्थानमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये जी बर्फवृष्टी झाली तेव्हा तिला काश्मीरचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी बर्फवृष्टी झाल्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय. आणि यानंतर आता थेट मनालीतून मोठी बातमी समोर येते. मनालीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. नदी नाल्यांनाही पूर आलेला आहे आणि त्यातच एक धक्कादायक असा व्हिडिओ आता समोर येतोय जो प्रचंड व्हायरल होतोय. भली मोठी दरड थेट कारवरती कोसळता वाचलेली आहे. मात्र चालकानं प्रसंगावधान राखलं म्हणून गाडी बाजूला घेतली गेली आणि त्यामुळे मोठा अपघात टळलाय. अगदी चालकाच्या सतर्कतेमुळेच त्याचा जीव वाचलाय. यानंतर आता आपण वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. एकनाथ शिंदे कमाल की चीज आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेना पुन्हा एकदा डिवचलंय. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे कुंभला गेले का नाहीत असा सवाल शिंदेंनी केला होता. मात्र हा प्रश्न RSSचे सर्च संघचालक मोहन भागवतांना विचारण्याची हिंमत शिंदे यांनी दाखवावी. भाजपचा बॉस हिंदू नाही का असा सवाल राऊतांनी ट्विट करत विचारलाय. मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार आहे. तर या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. यावेळी सरकारला घेण्याची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आलं. विरोधक मात्र सरकारच्या चहापानावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं CIDनं आरोपपत्रात म्हटलंय. कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती. तर आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचाही आरोप केला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हे आमदार भास्कर जाधव यांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरे गट कोकणाला झुकतं माप देणार असल्याचं बोललं जात आहे. मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणाले. यापुढे पालघर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. नाईकांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोलाच लगावलाय. रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचं ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली. वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास यावेळी मंत्री गोगावलेंनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे. तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. BMCच्या गट अ खात्यामध्ये नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय. परीक्षेतील प्रश्न आधीच काहींनी पुरवल्याचा आरोप केल्यामुळे पुरावे समोर आलेत. IBPS या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या गेल्या आणि या सगळ्यांची चौकशी होईपर्यंत निकाल न लावण्याची मागणी BMC इंजिनियर्स असोसिएशननं केली आहे.
देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य होणार आहे. RTOच्या नियमामुळेच आता 1 कोटी वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे. देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होणार आहे आणि या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य होईल. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे. DNA चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवलाय. लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. वाशिममध्ये शेतात सोंगून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे. या आगीत अंदाजे 80 क्विंटल हरभरा जळून खाक झालाय आणि यामुळे शेतकऱ्याचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्यानं आर्थिक मदतीचीही मागणी केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 11 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलंय. साओ पाउलो वरून आलेल्या ब्राझिलियन महिलेनं अटक करण्यात आलेली आहे. महिलेच्या पोटातून 100 कोकेनच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. तर ही कारवाई महसूल गुप्त वार्ता संचालनालयानं केली आहे. बीडमध्ये एका शेतकऱ्यानं 3 गुंठे क्षेत्रावरती अफूची शेती केली आहे. या प्रकरणी धारूर पोलिसांनी 50 गोण्या अफू जप्त केल्या आहे. दरम्यान पोलीस याबाबतचा पुढील तपासही करतायत. यवतमाळमध्ये टवाळखोरांनी त्यांच्या गुन्ह्यांतील साक्षीदाराच्या घरावरती हल्ला करत युवकाला धमकावलंय. यानंतर दहशतीत असलेल्या युवकानं पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र पोलीस या युवकाला अभय देत आहेत का आणि CCTVच्या आधारे हल्लेखोरांवरती कारवाई करत आहेत का हे पाहावं लागणार आहे. तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो. आधार कार्ड ही आपली ओळख असते. पण आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय आणि त्यातून हा दावा करण्यात आलाय. तर नेमकं काय आहे सत्य पाहूयात. आधार कार्ड बंद होणार. कागदपत्रांची कटकट कायमची संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आधार कार्ड सगळे जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं. मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय. त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. आता तुमचा चेहराच तुमचा आधार कार्ड असणार. कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार. तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय? आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल. अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा लाभ घेताना ID प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही. कॅमेरा समोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल.
या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही. आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल, त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा. 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.